टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात सिंहस्थ कक्ष जो आहे ते स्थापन करण्यात आलेला आहे आणि या कक्षाच्या माध्यमातूनच आता नाशिक शहरात जो कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या दरम्यान लागणारा पोलीस बंदोबस्त असेल, त्याचबरोबर या काळात होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वाहनतळ असेल, वाहन पार्किंग असेल, याचबरोबर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त नियोजन करणे असेल, अशा पद्धतीची जी पोलीस दलामार्फत होणारी जी कामे आहेत या सिंहस्थ कुंभमेळा कक्षाच्या माध्यमातूनच होणार आहेत। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता नाशिक शहर पोलिसांची या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या कक्षाला एक सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 2 पोलीस उपनिरीक्षक जे आहेत त्यांची प्रभारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर नाशिक शहर पोलिसांची कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आराखडे तयार करण्याचं काम असेल, त्याचबरोबर नियोजनाची बैठक असेल, ती या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत पोलीस उपायुक्त आहेत। सर, आपण देखील प्रयागराज दौरा केला आहे, कशा पद्धतीचं नाशिकमध्ये आपण आता कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नियोजन करतायत? आमच्याकडे जे काही मॅनपॉवर बंदोबस्तासाठी येणार आहे, अंदाजित आपण एक 25,000 पर्यंत अधिकारी आणि अंमलदार विथ पॅरामिलिटरी फोर्सेस यांचं आपल्याला राहण्याचं नियोजन करायचं आहे प्रथमतः। आणि प्रथम बजेटिंग झालं की त्याच्यानंतर बंदोबस्ताची रूपरेषा या ठिकाणी आखण्यात येणार आहे। मग याच्यामध्ये जे पार्किंगची ठिकाणं आहेत, इन्नर कोर एरिया आहे, मिरवणूक मार्ग आहे आणि वेगवेगळ्या ज्या पर्वणी होतात, या पर्वणीतला जो बंदोबस्त आहे या बाबतचं नियोजन या ठिकाणी करण्यात येणार आहेत। तर जो काही मनुष्यबळ या ठिकाणी येणार आहेत त्यांची राहण्याची सुविधा, तसेच त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणी नेणे आणण्याची सुविधा किंवा त्यांचं जे प्रशिक्षण आहे याबाबतचं नियोजन सध्या सिंहस्थ सेलमार्फत सिटी पोलिसांकडे सुरू आहे। सर, आपण जो आता कुंभमेळा कक्ष अद्ययावत केलेला आहे याचा प्रत्यक्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यात कशा पद्धतीनं फायदा होणार आहे? तर याच्यामध्ये आत्तापासून याचं प्लॅनिंग सुरू आहे की 2015-16ला जो कुंभमेळा झालेला होता त्यात सर्व रेकॉर्ड आम्ही शोधलेला आहे आणि त्याची फायलिंग केलेली आहे। त्याचा आधार घेऊन आम्ही पुढील जो काही बंदोबस्त आहे त्याचं नियोजन करणार आहोत। शिवाय नवीन सिटीमध्ये जी काही वाढ झालेली आहे, ते नवीन पार्किंगची ठिकाणं होणार आहेत, नवीन काही रूट या ठिकाणी ॲड होणार आहेत, नवीन घाट ॲड होणार आहेत, तर त्या दृष्टीनेही बंदोबस्ताचं मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी करण्यात येणार आहे। नक्कीच सर, आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक पोलिसांकडून नियोजनाला जी आहे ती गती देण्यात आल्याचं कुठंतरी पाहायला मिळतं आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।